अरेंज मॅरेज भाग 5. नव्या व्यवसायाची यशस्वी सुरुवात आणि नवीन पाहुणा. केरळच्या सुंदर आणि रोमॅन्टिक हनीमून ट्रिपवरून परत आल्यानंतर आकाश आणि काव्याने केवळ घरच नाही तर एकमेकांचे व्यावसायिक आयुष्यही समृद्ध करण्याचे ठरवले. आणि हळव्या रोमॅन्टिक रात्रीनंतर आकाश आणि काव्याच्या आयुष्याला एक नवी गती मिळाली होती. आकाश एका मोठ्या नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता. त्याची नोकरी उत्तम सुरू होती, पण काव्याला घरामध्ये रिकामे बसणे मंजूर नव्हते. तिच्यात एक वेगळीच चिकाटी आणि माणसांना हाताळण्याचे कसब होते. आकाशला अनेकदा त्याच्या कंपनीतील मोठ्या कॉर्पोरेट इव्हेंट्स, पार्ट्या आणि आंतरराष्ट्रीय सेमिनार्सचे नियोजन करताना अनेक अडचणी यायच्या. एक दिवस रात्री गप्पा मारताना आकाश म्हणाला, काव्या, आजकाल कॉर्पोरेट जगतात वेळेवर आणि अचूक नियोजन करणाऱ्या इव्हेंट्स मॅनेजमेंट कंपन्यांची खूप कमतरता आहे. माझ्याकडे क्लायंट्स आणि बजेटचे ज्ञान आहे, तर तुझ्याकडे एकत्र कुटुंब सांभाळल्यामुळे माणसांचे व्यवस्थापन करण्याची आणि कलात्मकतेची उत्तम नजर आहे. आपण दोघांनी मिळून एक लक्झरी कॉर्पोरेट अँड वेंडिंग इव्हेंट्स मॅनेजमेंट फर्म सुरू केली तर? काव्याला ही कल्पना मनापासून आवडली. तिने तात्काळ या व्यवसायाची धुरा सांभाळण्याची तयारी दर्शवली. व्यवसायाचे स्वरूप आणि कामाची चोख विभागणी त्यांनी त्यांच्या नवीन कंपनीचे नाव अथांग इव्हेंट्स अँड कन्सल्टन्सी असे ठेवले. आकाशने त्याची चांगली नोकरी सोडली नाही. तो दिवसा त्याची नोकरी चोख सांभाळायचा आणि संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी कंपनीची आर्थिक बाजू, ब्रँडिंग आणि मोठ्या क्लायंटसोबतच्या मीटिंग्स पाहायचा. काव्या या कंपनीची मुख्य संचालिका म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर बनली. ऑफिसचे रोजचे व्यवस्थापन, डिझायनर्स, व्हेंडर्स आणि मजकुरांकडून काम करून घेणे ही सगळी जबाबदारी काव्याने स्वतःच्या अंगावर घेतली. तिचा स्वभाव मुळातच बेधडक आणि स्पष्टवक्ता असल्यामुळे ती कामगारांकडून अतिशय शिस्तीत आणि चोख काम करून घ्यायची. दुसरीकडे आकाशच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आधीपासूनच व्यावसायिक म्हणजेच प्रोफेशनल असल्यामुळे त्याच्या वडिलांना मुला-सुनेची ही बिझनेस आयडिया खूप आवडली. वडिलांनी स्वतःच्या कॉर्पोरेट ओळखीचा वापर करून त्यांना सुरुवातीचे काही मोठे आणि प्रतिष्ठित क्लायंट्स मिळवून दिले. सासूबाई देखील काव्याचा हा बिझनेस वुमन अवतार पाहून खूप सुखावल्या. यशाची उत्तुंग शिखरे. आकाशच्या घरातील वेळेची कडक शिस्त म्हणजेच ठरलेल्या वेळेला काम पूर्ण होणे आणि काव्याची प्रचंड सर्जनशीलता यामुळे त्यांच्या कंपनीला अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळाली. शहरातील मोठे उद्योगपती, राजकीय नेते आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भव्य लग्न सोहळ्यांचे आणि पार्ट्यांचे कंत्राट अथांग इव्हेंट्सला मिळू लागले. काव्या प्रत्येक कार्यक्रमात स्वतः हजर राहून अगदी बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष ठेवायची, ज्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावरचा विश्वास दृढ झाला. अवघ्या 2 वर्षात त्यांची कंपनी शहरातील नंबर 1 ब्रँड बनली. आकाशची उच्च पदावरील नोकरी आणि काव्याचा हा यशस्वी बिझनेस या दोन्ही गाड्या एकाच वेळी अत्यंत वेगाने धावल्यामुळे त्यांच्या घरात अफाट आर्थिक समृद्धी आली आणि समाजात त्यांचा मान-सन्मान दुप्पट झाला. आकाश आणि काव्या आता केवळ एक आदर्श जोडपे राहिले नव्हते, तर ते एक यशस्वी पॉवर कपल म्हणून ओळखले जाऊ लागले. व्यावसायिक यशाच्या या शिखरावर असताना सर्व काही स्वप्नवत आणि आनंदी सुरू होते. लग्नाला आता 2 ते 3 वर्ष उलटून गेली होती. आता घरातील मोठ्यांना वेध लागले होते ते घरात येणाऱ्या लहान पाहुण्याचे म्हणजेच नातवाचे. परंतु बराच काळ होऊनही काव्याला दिवस जात नव्हते. शेवटी डॉक्टरांकडे जाऊन सर्व तपासण्या केल्यावर एक धक्कादायक सत्य समोर आले. काव्याला काही वैद्यकीय कारणांमुळे कधीही स्वतःचे मूल होऊ शकत नव्हते. हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती घरातल्या एका खोलीत बसून ढसाढसा रडू लागली. या बातमीमुळे आकाशच्या आईचा जुना कडक स्वभाव पुन्हा जागा झाला. ज्या सासूबाईंनी काव्याला आपलंसं केलं होतं त्या आता बदलल्या. घरात कोणताही सणवार असो, पूजा असो किंवा नातेवाईक जमलेले असोत,
सासूबाई काव्याला वाईट बोलून काहीही म्हणून हिणवू लागल्या. श्रीमंती आणि नाव काय कामाचं, जर घराला दिवाच नसेल? एवढं मोठं घर असून काय फायदा, खेळायला मुलंच नाही, असे सुईसारखे टोमणे रोज काव्याच्या कानावर पडू लागले. काव्या हा मानसिक त्रास मुकाट्याने सहन करत होती. आता आकाशची ढाल आणि काव्याचा त्याग पाहायला मिळणार आहे. या अत्यंत कठीण प्रसंगात आकाश काव्याच्या पाठीशी एका खंबीर ढालीसारखा उभा राहिला. आई बाबा आणि नातेवाईक जेव्हा जेव्हा काव्याला दोष द्यायचे, तेव्हा आकाश सर्वांचा विरोध पत्करून काव्याची बाजू घ्यायचा. तो आईला ठामपणे सांगायचा, मूल न होणे ही देवाची देण आहे, त्यात काव्याची काय चूक? आणि जर तुम्हाला मूलच पाहिजे असेल तर दोष माझ्यात आहे असं समजा, पण माझ्या पत्नीला त्रास देणं बंद करा. एक दिवस सासूबाईंच्या टोमण्यांनी हताश होऊन काव्या रात्री खोलीत रडत असताना आकाशला म्हणाली, आकाश, तुमच्या आईंचं बोलणं बरोबर आहे. या घराला वारसा हवा आहे. माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे, म्हणूनच मी सांगते, तुम्ही दुसरं लग्न करा. मी स्वतः या घरातून निघून जाते. काव्याचे हे शब्द ऐकताच आकाशच्या डोळ्यात पाणी आले. त्याने काव्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, काव्या, मी तुझ्याशी लग्न केले, एका मुलाला जन्म देणाऱ्या म्हशींशी नाही. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तू नसशील तर या आकाशला काहीच अर्थ नाही. दुसऱ्या लग्नाचा विचार मनातही आणू नकोस. अशीच संघर्षाची 4 ते 5 वर्षे निघून गेली. काव्य आणि आकाशने व्यवसायात प्रचंड यश मिळवले होते, पण घरात बालपण हवे होते. शेवटी बऱ्याच विचारांती त्या दोघांनी एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. एक मूल दत्तक घ्यायचे. जेव्हा त्यांनी ही गोष्ट आकाशच्या आईवडिलांना सांगितली, तेव्हा घरात जणू भूकंप झाला. दुसऱ्या रक्ताचं मूल आपल्या घरात आणले जाणार नाही. समाजाला आपण काय तोंड दाखवणार, असे म्हणून आईवडिलांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला. पण आकाश आणि काव्या त्यांच्या निर्णयावर ठाम होते. ते दोघे एका अनाथाश्रमात गेले. तिथे त्यांना एक 8 ते 9 महिन्यांचा अतिशय गोड निष्पाप डोळ्यांचा लहान मुलगा दिसला. त्याला पाहताच काव्याच्या छातीत दुधाची पाजर फुटली आणि आकाशलाही त्यात स्वतःची छबी दिसली. त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या बाळाला घरी आणले आणि त्याचे नाव ठेवले समर्थ. समर्थ जेव्हा पहिल्यांदा घरात आला तेव्हा आकाशच्या आईवडिलांनी त्याच्याकडे पाहिलेही नाही. ते रागाने आपल्या खोलीत निघून गेले. पण समर्थ कमालीचा गोड होता. जसे दिवस जाऊ लागले तसे त्याचे ते रांगणे, त्याचे ते बोबडे बोल आणि घरामध्ये त्याचा खळखळून हसण्याचा आवाज संपूर्ण घरात गुंजू लागला. एक दिवस समर्थ रांगत रांगत थेट आजोबांच्या म्हणजेच आकाशच्या वडिलांच्या खोलीत गेला आणि त्याने त्यांच्या धोतराचा सोगा पकडून दादू अशी हाक मारली. त्या निष्पाप बाळाचा स्पर्श होताच आजोबांचे हृदय वितळले. त्यांनी तात्काळ समर्थला कडेवर घेतले. हे पाहून सासूबाईंच्या डोळ्यांतही पाणी आले. ज्या बाळाला त्यांनी दुसऱ्या रक्ताचे म्हटले होते, त्याने आपल्या निष्पाप प्रेमाने त्या घरातील कडक शिस्तीचा आणि रागाचा कडा पार वितळवून टाकला होता. थोड्याच दिवसांत आकाशच्या आईवडिलांचा संपूर्ण राग शांत झाला. त्यांनी समर्थला स्वतःचा नातू म्हणून मनापासून स्वीकारले. आता सासूबाई काव्याला टोमणे मारणे विसरून दिवसभर समर्थचे लाड पुरवण्यात व्यस्त असायच्या. आजोबा त्याला खांद्यावर घेऊन फिरवायचे. 2 वेगवेगळ्या किनाऱ्यांनी सुरू झालेला आणि अनेक वादळांना तोंड दिलेला हा प्रवास आता छोट्या समर्थच्या रूपाने एका अत्यंत आनंदी, समाधानी आणि संपूर्ण कुटुंबाच्या प्रवाहात विरघळून गेला. मित्रांनो, या कथेमधील कोणती ओळ किंवा भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला, कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे खाली कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.